नमस्कार मंडळी, स्वागत आहे मराठी शाळा या युट्यूब चॅनलमध्ये. चॅनलवर अजूनपर्यंत नवीन असाल आणि चॅनलला सबस्क्राईब केला नसाल तर पटकन चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून अपलोड केलेला व्हिडिओ सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहोचेल. आणि हो, याचा एक व्हॉट्सअप चॅनल सुद्धा आहे आणि अजूनपर्यंत व्हॉट्सअप चॅनलला जॉईन झाला नसाल तर पटकन व्हॉट्सअप चॅनलला जॉईन व्हा, लिंक डिस्क्रिप्शन मध्ये आहे. अपलोड केलेला व्हिडिओ सर्वात आधी तुमच्यापर्यंत योग्य वेळी पोहोचण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. चला तर मग सुरुवात करूया. प्रकरण 2, प्राण्यांचे पोषण. पहिला प्रश्न आहे, रिकाम्या जागा भरा. मानवातील पोषणाचे मुख्य टप्पे: मुखविवर, अन्ननलिका, जठर, लहान आतडे, मोठे आतडे आणि गुदद्वार. मानवाच्या शरीरातील सर्वात मोठी ग्रंथी यकृत. जठर हायड्रोक्लोरिक आम्ल आणि पाचक रस मुक्त करते, जे अन्नावर क्रिया करतात. लहान आतड्यातील आतील भित्तिकेवर बोटाच्या आकाराची बाहेर आलेली विकरे असतात, त्यांना शोषणेंद्रिय म्हणतात. अमिबा आपले अन्नविवर मध्ये पचवतो. चला तर पाहूया दुसरा प्रश्न. दुसरा प्रश्न आहे, खाली दिलेले विधान वाचून त्यातील बरोबर विधानासमोर टिक करा आणि चुकीच्या विधानासमोर गुणाकार चिन्ह करा. स्टार्चचे जठरात पचन होते. चूक. अन्नामध्ये लाळ मिसळण्यासाठी जीभ मदत करते. बरोबर. पित्ताशय पित्तरसाचा तात्पुरता संग्रह करतो. बरोबर. रवंथ करणारे प्राणी गिळलेले गवत परत तोंडात आणून त्याचे चर्वण करतात. बरोबर. तिसरा प्रश्न आहे, खाली दिलेल्या विधानासमोर योग्य पर्यायासमोर टिक करा. पहिला प्रश्न आहे, फॅट्सचे संपूर्ण पचन यामध्ये होते. फॅटचे संपूर्ण पचन ऑप्शन 3 लहान आतड्यामध्ये होते. यानंतर दुसरा प्रश्न आहे, पचन न झालेल्या अन्नातील पाणी येथे शोषले जाते. जठर, अन्ननलिका, लहान आतडे आणि मोठे आतडे. यापैकी बरोबर उत्तर आहे ऑप्शन 4 मोठे आतडे. चौथा प्रश्न आहे, स्तंभ 1 मध्ये दिलेल्या घटकांचा स्तंभ 2 मधील योग्य घटकांशी जोड्या जुळवा. स्तंभ 1 मध्ये अन्न घटक आहेत आणि स्तंभ 2 नंतर पचनानंतर तयार झालेले उत्पादन आहेत. कार्बोहायड्रेट्स यामुळे साखर मिळते, प्रोटीन्समुळे अमिनो आम्ल मिळते आणि फॅट्समुळे फॅटी आम्ल आणि ग्लिसरॉल मिळते. पाचवा प्रश्न आहे, शोषणेंद्रिये म्हणजे काय, ती कोठे असतात व त्याचे कार्य कोणते? लहान आतड्याच्या आतील भित्तिकेवर बोटाच्या आकाराची परंतु बाहेर आलेली हजारो विकरे असतात, त्यांना शोषणेंद्रिये म्हणतात. शोषणेंद्रिये लहान आतड्यामध्ये असतात आणि शोषणेंद्रियाचे मुख्य कार्य काय आहे तर पचन झालेल्या अन्नातील अन्नरस शोषून घेणे व ते अन्नरस रक्तवाहिन्याद्वारे इतर अवयवांना पोहोचविणे. सहावा प्रश्न आहे, पित्तरस कोठे तयार होतो आणि अन्नातील कोणता घटक पचवण्यास तो मदत करतो? पित्तरस बाईल यकृतामध्ये तयार होतो. पित्तरस अन्नातील स्निग्ध पदार्थ म्हणजे फॅट्स पचविण्यासाठी मदत करतो. प्रश्न क्रमांक 7, रवंथ करणाऱ्या प्राण्याकडून पचन होते परंतु मानवाकडे पचन होत नाही अशा कार्बोहायड्रेट्स प्रकाराचे नाव सांगा आणि याचे कारण देखील सांगा. रवंथ करणाऱ्या प्राण्याकडून काष्ठतंतू नावाच्या कार्बोहायड्रेटच्या प्रकाराचे पचन होते, परंतु या काष्ठतंतूचे पचन फक्त प्राण्यांमध्ये होते, कारण प्राण्यामधील जो रुमेन नावाचा जठराचा भाग आहे त्यामध्ये काष्ठतंतू पचविणारे जीवाणू असतात, पण या उलट मानवामध्ये गवतामधील काष्ठतंतू नावाचे कार्बोहायड्रेट्स पचविण्याचे जीवाणू नसतात, म्हणून मानव अन्न म्हणून गवत सेवन करू शकत नाही. आठवा प्रश्न आहे, ग्लुकोज पासून आपल्याला तात्काळ ऊर्जा कशी मिळते? ग्लुकोज थेट रक्तात मिसळत असल्याने शरीराला तात्काळ ऊर्जा मिळते, पण कार्बोहायड्रेटचे पचन झाल्यानंतर ग्लुकोज मिळते व त्यानंतर ते रक्तात मिसळून शरीराला ऊर्जा मिळते, म्हणून कार्बोहायड्रेटपेक्षा ग्लुकोज पासून ऊर्जा तात्काळ मिळते. नववा प्रश्न आहे, अन्न मार्गातील कोणता अवयव या क्रियेत सहभागी असतो? अन्नाचे अभिशोषण करण्यासाठी लहान आतडे उपयोगी पडते, अन्नाचे चर्वण करण्यासाठी मुखविवर, सूक्ष्म जंतूंचा नाश करण्यास जठर, अन्नाचे पूर्ण पचन हे लहान आतड्याचे कार्य आहे आणि मलाची निर्मिती हे मोठ्या आतड्याचे कार्य आहे. यानंतर 10वा प्रश्न असा आहे, मानव आणि अमिबा यांच्या पोषण क्रियेतील एक साम्य आणि एक फरक लिहा. फरक लिहिताना फक्त आपल्याला पोषण क्रिया लक्षात घ्यायची आहे, त्याची रचना किंवा त्याचा फिजिकल कोणताही आपण या ठिकाणी बघणार नाही, तर फक्त पोषण क्रियेवरून म्हणजे पचन संस्थेवरून आपण ते बघणार. मानव आणि अमिबा यांच्यातील साम्य, दोघेही अन्न ग्रहण करतात, दोघेही उत्सर्जन करतात, हा दोघांच्यातील सारखेपणा आहे. यानंतर दोघांमध्ये काय फरक आहे? मानव मुखविवराद्वारे अन्न ग्रहण करतो तर अमिबा हा छद्मपादाच्या साहाय्याने अन्न ग्रहण करतो. मानव जठर, आतडे असे वेगवेगळे अवयव धारण करतो, पण अमिबा अन्नविवराद्वारे अन्न पचवतो, कारण अमिबा हा एकपेशीय प्राणी आहे, त्याच्याकडे वेगवेगळे अवयव नसतात. यानंतर 11वा प्रश्न आहे, स्तंभ 1 मध्ये दिलेल्या अवयवांचा स्तंभ 2 मध्ये दिलेल्या कार्यांशी जोडा. स्तंभ 1, स्तंभ 2. पहिला प्रश्न आहे, लाळाग्रंथी. लाळाग्रंथीचं कार्य आहे लाळेचे स्त्रवण ऑप्शन 3. जठर आम्ल मुक्त करणे ऑप्शन 4. यकृत ऑप्शन 1 पित्तरस तयार करणे. मलाशय ऑप्शन 2 न पचलेले अन्न साठवणे.
लहान आतडे ऑप्शन 5 पचन पूर्ण करणे, मोठे आतडे ऑप्शन 6 पाण्याचे शोषण करणे. त्यांच्या कार्यानुसार जोड्या जुळवलेल्या आहेत. त्यानंतर 12वा प्रश्न असा आहे की पचन संस्थेतील अवयवांना नावे द्या. आकृती पुस्तकात काढून दिलेली आहे, फक्त त्या ठिकाणी भागांना आपण नावे द्यायची आहेत. तर ही आकृती पाहून तुम्ही पुस्तकात दिलेल्या आकृतीच्या भागांना नावे देऊ शकता. मुखविवर, लाळा ग्रंथी, अन्ननलिका, यकृत, पित्ताशय, जठर, स्वादुपिंड, लहान आतडे, मोठे आतडे, मलाशय आणि गुदद्वार अशी मानवी पचनसंस्था विभागण्यात आलेली आहे. प्रश्न 13वा, आम्ही कच्ची पालेभाजी किंवा गवत खाऊन जगू शकतो का? चर्चा करा. कच्च्या पालेभाज्या आणि गवत यामध्ये काष्ठतंतू नावाच्या कार्बोहायड्रेटच्या प्रकाराचे पचन करणारे जीवाणू मानवी पचन संस्थेत नसल्याने आपण त्यांना शिजवून खातो. म्हणून फक्त कच्ची पालेभाजी व गवत खाऊन आपण जगू शकत नाही. या इथे या पाठाची संपूर्ण प्रश्नोत्तर आपण चर्चा केलेली आहेत. चॅनलवर अजूनपर्यंत नवीन असाल, सबस्क्राईब केला नसाल तर सबस्क्राईब करा